तर तुम्ही थेट अगदी नवी मुंबईपासून तळ कोकणापर्यंत दौरा करताय. नेमकं स्ट्रॅटजी काय असणार आहे पदवीधर मतदारसंघासाठी? नाही, आत्ता आपल्याला पूर्ण कल्पना आहे की मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाकरता नोंदणी सुरू आहे. आणि गेल्या वेळीसुद्धा आम्ही पहिल्यांदाच ही निवडणूक लढलो शिवसेना म्हणून. यापूर्वी आम्ही युतीमध्ये लढत होतो आणि गेल्या वेळी लढत देत असताना अगदी कमी फरकाने आमचा पराभव झाला. आणि त्यामुळे यावेळेला नोंदणीपासूनच अत्यंत व्यवस्थित जर नियोजन झालं तर 100% आमचा विजय होईल ही आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून सगळे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते हे अत्यंत उत्तम पद्धतीने काम करत आहेत. त्यांना जर कुठली टेक्निकल अडचण असेल, कारण ही निवडणूक तसं पाहायला गेलं तर टेक्निकल असते, तर त्याकरता हा आमचा संपूर्णपणे दौरा आहे. काल वाशीपासून दौरा सुरू झाला. आपण देखील त्या संदर्भात बातम्या दिलेल्या आहेत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. आम्हाला खात्री आहे की चांगली नोंदणी करून आम्ही उद्धवसाहेब जो कोण उमेदवार देतील तो 100% विजय होईल. खास करून भाजपचा हा बालेकिल्ला आहे. आत्तापर्यंतच्या निवडणुकीमध्ये भाजपची सरशी पाहायला मिळालेली आहे. या निवडणुकीसाठी जबाबदारी तुमच्याकडे असणार आहे का? नाही, भाजपचा बालेकिल्ला म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत शिवसेना आणि भाजपची युती असल्या कारणानं मुंबईची जागा ही आमच्या वाट्याला आणि कोकणची जागा ही भाजपच्या वाट्याला होती. आणि त्यामुळे 2018 साली पहिल्यांदाच आम्ही ही निवडणूक लढलो आणि पहिल्यांदा निवडणूक लढूनसुद्धा अगदी कमी फरकाने मी म्हणालो तसं आमचा पराभव झाला. पण यावेळी आम्ही ही निवडणूक लढत असताना अत्यंत चांगल्या नियोजनात आम्ही तयारी सुरू केलेली आहे. शेवटी फायनल निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे असेल आणि ते जसं ठरवतील तसं. पण आम्ही शेवटी शिवसैनिक आहोत, कार्यकर्ते आहोत. त्यामुळे निवडणुकीची तयारी करणं मला वाटतं हा आमचा धर्म आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही सगळे काम करतोय. शेवटचा निर्णय हा उद्धवसाहेब घेतील. उमेदवार कधीपर्यंत फायनल होईल? मला वाटतं उमेदवार कोण असेल, तो कधी फायनल होईल, हे सगळे निर्णय मी परत एकदा सांगतो शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचे आहेत. आज कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीच्या नोंदणी संदर्भात जर कुठल्या अडीअडचणी असतील, कुठले प्रश्न असतील, ही टेक्निकल निवडणूक असल्याकारणाने कुठली कागदपत्रं मान्य असतात, कुठली कागदपत्रं अमान्य असतात, या संदर्भात त्यांना मदत करायला, मार्गदर्शन करायला म्हणून हा आमचा दौरा आहे. या दौऱ्यामध्ये राजन साळवी साहेब असतील, सकाळी भास्कर जाधव साहेब असतील, सगळे आमचे इकडचे स्थानिक वरिष्ठ नेते हे देखील इकडे आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून सगळे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, अनेक आमचे पदाधिकारी आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नोंदणी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. शिवाजी पार्कवर पुन्हा एकदा शिवसेनेचा आवाज होणार आहे? नाही, एक अत्यंत चांगली बातमी की गेली अनेक वर्ष जी एक परंपरा आहे, एक विचार एक मैदान एक नेता, परत एकदा यावर्षी दसरा मेळाव्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचं मार्गदर्शन होईल. आणि शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटल्यानंतर केवळ देशातच नाही तर मला वाटतं इतर देशातील सुद्धा भारतीय नागरिक हे TV लावून इंटरनेटवर तो लाईव्ह पाहत असतात. त्यामुळे विचारांचं सोनं हे उद्धवसाहेब 100% सगळ्यांना देतील. आणि येणारं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. लोकसभा असतील, विधानसभा असतील, महाराष्ट्रात अनेक निवडणुका या गेले 2 ते 3 वर्ष पेंडिंग आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या वर्षाच्या पूर्वीचा हा दसरा मेळावा. त्यामुळे उद्धवसाहेब नक्की काय मार्गदर्शन करतात एक शिवसैनिक म्हणून आम्हाला सगळ्यांनाच त्याची आतुरता आहे. जालन्यामध्ये विराट असा मराठा मोर्चाचा समाजाचा मेळावा या ठिकाणी पाहायला मिळाला. मनोज जरांगेने मोठं शक्तीप्रदर्शन केलं आणि सरकारला आता 10 दिवसांचं अल्टिमेटम दिलेलं आहे. 22 तारखेपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू. कशी भूमिका असेल तुमची? नाही, बघा, केवळ मराठा समाजच नाही तर आज राज्यामध्ये अनेक समाजाचे मोर्चे निघत आहेत आणि प्रत्येक समाज हा त्यांच्या न्यायी हक्कासाठी रस्त्यावर उतरताना दिसतोय. आणि असं होत असताना सरकारचा एक मंत्री एका मोर्चामध्ये जातो आणि बिनधास्तपणे आश्वासन देतो आणि त्याच्या उलट एकदम थेट उलट आश्वासन हा दुसरा मंत्री जाऊन देतो. त्यामुळे आता उत्तरं ही आम्ही देण्यापेक्षा सरकारने देण्याची वेळ आलेली आहे. एका बाजूला मराठा समाजासमोर त्यांनी जे काही प्रॉमिस केलेलं त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी नागपूरला जाऊन त्याच्या थेट उलट प्रॉमिस केलेलं आहे. त्यामुळे आता सरकारनी आणि सरकारच्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी यावर बोलावं. सरकारकडून काही मंत्र्यांच्या माध्यमातून मराठा समाजाची डोकं भडकवण्याचं काम केलं जाते असं थेट आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. तथ्य वाटतंय का तुम्हाला? मला वाटतं की संपूर्णपणे आरक्षणाचा जो मुद्दा आहे या संदर्भात मी युवा सेनेचा सचिव या नात्याने बोलण्यापेक्षा आमचे शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत, प्रवक्ते आहेत,
हे त्यांच्या संदर्भात मार्गदर्शन करतील. पण एक मात्र खरं आहे की आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील युवक हा बेरोजगार आहे आणि बेरोजगारीमुळे तो प्रचंड प्रमाणे त्रस्त आहे आणि त्यामुळे प्रत्येक युवकाला असं वाटतंय की जर माझ्या समाजाला कुठेतरी आरक्षण मिळालं तर मात्र माझी उद्याची नोकरी असेल आणि शिक्षणामध्ये मला तरी कुठेतरी प्राधान्य मिळेल. त्यामुळे प्रत्येक समाजाचा प्रश्न सोडवत असताना तरुणांच्या बेरोजगारीकडे सुद्धा आज राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असं मला युवा सेनेचा एक पदाधिकारी या नात्याने वाटतं. आणि त्याच संदर्भात जो आरक्षणाचा मुद्दा आहे मी म्हणालो तसं की आमचे शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते प्रवक्ते या संदर्भात आपल्याशी नक्की बोलते. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार म्हणून परत एकदा सांगितलं जाते. काल रात्री सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी खळबळतं पाहायला मिळाली. 16 किंवा 17 तारखेला या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तार होण्यास सांगितलं होते. तुम्ही कशा पद्धतीने बघता या सगळ्या मार्मिक गोष्टी? नाही बघा, गेले 1-1.25 वर्ष अनेक लोकांची जॅकेटं तयार आहेत, नवीन बुटांना पॉलिश करून बसलेले आहेत. आता त्या जॅकेटांना बुरशी लागलेली आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने आता मंत्रिपद देणार का हा देखील एक सवाल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आता वाटतो. आणि त्यामुळे जेव्हा कधी ते मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावरच आपण रोज बोलू. ते नाहीतर शोलेसारखं कब हे होली अशी ती आता कब हे मंत्रिमंडळ विस्तार अशी ती आता सगळी परिस्थिती झालेली आहे. कोणाला देणार आणि काय देणार मला वाटतं या संदर्भात मुख्यमंत्री बोलतात. धन्यवाद. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दांडियाचं आयोजन भाजपने केलेलं पाहायला मिळतंय, खास करून कुठे? वांद्रे आणि नाही हे बघा, सण उत्सव साजरा करण्याची मला वाटतं सगळ्यांना इच्छा असते आणि केवळ एखादा इव्हेंट करून काही लगेचच बालेकिल्ला काही ढासळत नाही. केवळ बांद्रे नाही तर संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र राज्य हा शिवसेनेचा आणि ठाकरे परिवाराचा, उद्धव साहेबांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कुठल्या पक्षाला जर एखाद्या कुठल्या इव्हेंटचं आयोजन करायचं असेल तर त्यांना त्याची सूट आहे. अजून निवडणुकीला वेळ आहे पण बेरोजगारी हा मला वाटतं सगळ्याच पदवीधरांसमोर एक प्रचंड मोठा मुद्दा आहे. आत्ताच्या आमदारांनी पदवीधरांची जी कुठली समस्या विधिमंडळात मांडलेली नाही आहे या सगळ्या समस्या आम्ही त्या कागदावर उतरवू आणि आम्ही लोकांसमोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.